बघा मुलांनो, इथे काय सांगितलेलं आहे की महत्तम सामायिक साधारण विभाजक. महत्तम सामायिक म्हणजेच काय मुलांनो, तर मसावी. आपल्याला काय काढायचं आहे, तर हे जे 12 आहे आणि हे जे 18 आहे याचं आपल्याला काय काढायचं आहे, तर मसावी इथे काढायचं आहे. बघा मुलांनो, उदाहरण काय दिलेलं आहे की मावशीने 12 मीटर लांबीची एका रंगाची 18 मीटर लांबीची दुसऱ्या रंगाची अशा 2 प्रकारच्या कागदी पट्ट्या आणल्या आहेत. ओके, प्रत्येक रंगाच्या कागदी पट्टीचे समान लांबीचे तुकडे करायचे आहे. जास्तीत जास्त किती लांबीचे तुकडे करता येईल मुलांनो, ते आपल्याला इथे काय करायचं आहे, तर काढायचं आहे. सगळ्यात आधी बघा, जसं आपण काय केलेलं की 21चे आणि 24चे 56चे आणि 72चे काय काढलेले मुलांनो, तर विभाजक काढलेले. तसेच आपल्याला याचे सुद्धा काय करायचे आहे, विभाजक काढायचे आहे. आणि नंतर आपल्याला काय मिळणार आहे मुलांनो, महत्तम. महत्तम म्हणजेच काय, मोठी जी संख्या येते कशामध्ये मुलांनो, 12 आणि 18 मध्ये, तीच आपले काय असणार आहे, तर मसावी असणार आहे. बघा मुलांनो, इथे आपल्याला काय करायचं आहे, तर 12 मीटर आणि 18 मीटर याचे आपल्याला आधी काय करायचे आहेत, तर मसावे याचे आपल्याला विभाजक काढून घ्यायचे आहेत. बघा मुलांनो, 12 मध्ये काय येणार आहे, आता कुठल्या संख्येने आपल्याला 12ला काय करता येणार आहे, तर भागता येणार आहे. 1ने तर येणारच मुलांनो, 1च्या पाड्यामध्ये 12 हे आहेच. त्यानंतर 2च्या आहेत का मुलांनो, हो आहे. 2च्या पाड्यामध्ये बेसक 12. 3मध्ये आहे का मुलांनो, 3 1 3 3 2 6 3 3 9 3 4 12 म्हणजे 12 तीनाच्या पाड्यामध्ये सुद्धा काय आहे मुलांनो, 12 हे आहे. 4चा आहे का मुलांनो, सांगा पाहू. 4च्या पाड्यामध्ये सुद्धा काय आहे, 12 आहेत. 5च्या आहेत का, नाही. 6 1 6 6 2 12. 7चा आहे का, नाही. 8च्या आहे का, नाही. 9च्या नाही. 10 11 आणि डायरेक्ट काय मुलांनो, तर 12. 12 1 12. तसेच आपल्याला 18च्या पाड्यामध्ये सुद्धा काय करायचं आहे मुलांनो, हा जो काही 18 आहे, हा जो आपला भाज्य आहे त्याचे आपल्याला विभाजक इथे काढायचे आहेत. बघा मुलांनो, 1 तर कॉमन आहे. 2च्या पाड्यामध्ये आहे का, 92 18 आहे. आता 3च्या पाड्यामध्ये आहे का, 3 सक 18. 3च्या पण आहे. तर 4च्या आहे का मुलांनो, 4 त्रिक 12 4 चौक 16 4 पंचे 20 नाही. 6 1 6 1 6 6 2 12 6 त्रिक 18. 6च्या सुद्धा आहे. नंतर 7 1 7 7 2 14 म्हणजे 7च्या नाहीये. 8 1 8 8 2 16. 8च्या पण नाहीये. 9च्या आहे. 9 1 9 9 2 18. 10च्या आहे का, नाही. आणि 11 12 नाही. तर मग इथे काय मुलांनो, काय येईल, 18. काय येईल मुलांनो, इथे 18. तर आपण इथे बघा काय केलेलं आहे की 12चे आणि 18चे काय केलेलं आहे, तर इथे विभाजक काढून घेतलेलं आहे. काय मुलांनो, विभाजक. आता इथे आपल्याला काय सांगितलेलं आहे की महत्तम म्हणजे की हे जे आपण विभाजक काढलेले आहे दोन्हीचे, कुठले मुलांनो, 12 आणि 18चे, तर याच्यामध्ये मोठा नंबर म्हणजेच महत्तम कुठला असणार आहे. बघा मुलांनो, पहिला तर 2 जो आहे तो आहे 2, 3 3 ही आहे आणि 6 6 सुद्धा आहे. महत्तम म्हणजेच मोठा. काय काय आहे मुलांनो, बघा काय मिळालेलं आहे आपल्याला, 1 2 3 आणि 6. आता मला सांगा पाहू मुलांनो, यामध्ये मोठा नंबर कुठला असणार आहे, 6. तर इथे आपल्याला काय काढायला सांगितलेलं आहे मुलांनो, की 12 आणि 18 याचा मसावे आपण इथे काढलेला आहे. किती मुलांनो, तो आहे 6. महत्तम म्हणजे मोठा. आता सामायिक विभाजक जे आहेत आपल्याला किती मिळालेले आहेत, 4 नंबर मिळालेले आहेत. कुठले मुलांनो, बघा 1 2 3 आणि 6. तर याच्यामध्ये महत्तम म्हणजे मसावी आपला काय येणार आहे मुलांनो, 12 आणि 18 मध्ये, तर 6 हे येणार आहे. बघूया आलेले आहेत की नाही ते. बघा मुलांनो, आपण हे उदाहरण सोडवून दाखवल्याप्रमाणेच इथे देखील दिलेलं आहे. बघा 12चे जे विभाजक आहे म्हणजेच 12ला कुठल्या संख्येने आपल्याला भागता येणार आहे, तर बघा 1 2 3 4 6 आणि 12 ह्या जे इथे आपल्याला नंबर्स दिलेले आहेत, संख्या दिलेल्या आहेत,
त्याने आपल्याला काय करता येणार आहे मुलांना, तर 12ला भागता येणार आहे. तसेच 18चे विभाजक काय आहे मुलांना, तर 1, 2, 3, 6, 9 आणि 18 हे काय आहे, तर हे विभाजक आहेत कशाचे, 18चे. म्हणजेच हे जे काय आपल्याला नंबर दिलेले आहे त्या नंबर्सने, त्या संख्येने आपण काय करू शकतो, तर 18ला भागू शकतो. बघा मुलांनो, 12 व 18 चे आपण काय काढलेले आहेत इथे, तर इथे आपण त्याचे विभाजक काढलेले आहे. विभाजक म्हणजेच काय मुलांनो, की ह्या संख्येने कशाला भागता येणार आहे, तर 12 आणि 18 याला भागता येणार आहे. बघा मुलांनो, 12 व 18 यांच्या सामायिक विभाजकापैकी 6, मगाशी सांगितल्याप्रमाणेच किती नंबर आले होते मुलांना, आपल्याकडे 4 आलेले होते आणि त्यापैकी 6 हा कसा आहे, महत्तम आहे. महत्तम म्हणजेच काय मुलांनो, तर महत्तम म्हणजेच आपला मसावी. बघा, महत्तम सामायिक साधारण म्हणजेच काय, तर आपला मसावी इथे काय आलेला आहे, तर 6 हा आलेला आहे. पुढे बघूया, 1, 1, 2, 2, 3, 3 आणि 6, 6. तर याच्यामध्ये सगळ्यात मोठा नंबर, हे जे 4 नंबर आपण इकडे आलेले आहेत सामायिक, यापैकी मोठा जो नंबर आहे तो कुठला आहे मुलांनो, तर 6 हा आहे. तर आपल्याला काय करता येणार आहे, की 12 व 18 यांच्या सामायिक विभाजकापैकी महत्तम म्हणजेच काय, तर मोठी संख्या कुठली आहे मुलांनो, तर 6 आहे. 6 हा काय आहे, तर 6 हा सर्वात मोठा विभाजक आहे. काय आहे मुलांनो, 6 हा सर्वात मोठा विभाजक आहे. म्हणून काय, तर जास्तीत जास्त 6 मीटर लांबीचे तुकडे करता येतील. आपल्याला किती मीटर लांबीचे तुकडे करता येणार आहे, तर 6 मीटर लांबीचे तुकडे करता येणार आहे. पुढे बघूया. बघा मुलांना, पुन्हा आपल्याला इथे एक काय दिलेलं आहे, एक एक्झाम्पल आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. सेम तसंच आहे. आता आपल्याला इथे काय करायचं आहे, त्याआधी आपण जे उदाहरण दिलेलं आहे ते आपण वाचन करून घेऊया. बघा, तुमसर येथील तांदूळ संशोधन केंद्रात, कुठलं मुलांनो, तर तुमसर येथील तांदूळ संशोधन केंद्रात बासमती जातीचे 250 किलोग्रॅम व इंद्रायणी जातीचे 125 किलोग्रॅम तांदूळ बियाणे आहे. बघा मुलांनो, हे जे बासमती आहेत ते किती आहे, 250 किलोग्रॅम आहे आणि इंद्रायणी हे बासमती आहे 250 आणि इंद्रायणी किती आहेत मुलांनो, तर 125 किलोग्रॅम जातीचे काय आहे मुलांनो, तर बियाणे आहेत. त्यांच्या जास्तीत जास्त वजनाच्या सारख्या पिशव्या विक्रीसाठी तयार करायच्या आहेत, तर प्रत्येक पिशवीचे वजन किती असेल, प्रत्येक जातीच्या तांदूळाचे किती पिशव्या असतील ते आपल्याला काय करायचं आहे, इथे काढायचं आहे. त्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी काय करावं लागेल मुलांनो, हे जे काही 250 आणि 125 आहेत त्याचे आपल्याला आधी विभाजक काढावे लागणार आहे. बघा मुलांना, आपण विभाजक काढलेले आहे. बघा मुलांनो, इथे स्पष्टीकरण दिल्याप्रमाणे पिशवीतील तांदळाचे किलोग्रॅम मधील जे वजन आहे ते किती आहे मुलांनो, पहिलं आहे 250 आणि दुसरं किती आहे मुलांनो, 125 आहे. तर याच्या आधी आपल्याला सगळ्यात आधी काय करावं लागणार आहे, तर विभाजक काढावे लागणार आहे. कशाचे मुलांना, तर 250 आणि 125चे आधी आपल्याला काय करून घ्यायचे आहे, तर विभाजक काढून घ्यायचे आहेत. त्यानंतर सामायिक विभाजक आपण त्यातलं काय करणार आहोत, तर शोधणार आहोत आणि मग आपल्याला काय मिळणार आहे, महत्तम म्हणजेच मसावी हा मिळणार आहे. बघा मुलांना, 250चा विभाजक जे आहे ते बघा एक कॉमन आहे जो आपल्याला लिहायचा आहे. 250 एक 250 म्हणजे एकाने आपण काय करू शकतो, की 250ला भागू शकतो. त्यानंतर बघा काय आहे मुलांनो, 2ने सुद्धा आपण काय करू शकतो, की 250ला भागू शकतो. नंतर 5ने सुद्धा आपण 250ला भागू शकतो. तर इथे आपल्याला 250चे विभाजक किती मिळालेले आहेत बघा मुलांनो, 1, 2, 5, 10, 25, 50, 125, 250. याच्यानंतर हे आपल्याला काय होऊ शकतं मुलांनो, तर याच्यानंतर सुद्धा आपल्याला संख्या मिळू शकते. फक्त आपल्याला काय करायचं आहे मुलांनो, तर ह्या 200, 250 हे जे 250 दिलेले आहे त्या 250 मध्ये तेवढाच नंबर आपल्याला काय करायचा आहे, तर ॲड करत राहायचं आहे. बघा 250, तर इथे किती येईल मुलांनो, 500.
पुन्हा याच्यामध्ये आपण काय करणार आहोत मुलांना, तर 250 असे आपल्याला ॲड करत जायचे आहे. त्याच्यामध्ये आपल्याला बेरीज त्याची करत जायची आहे. म्हणजेच आपल्याला काय मिळणार की पुढचे आपल्याला विभाजक मिळणार आहे. कशाचे विभाजक मिळणार आहे, तर 250चे विभाजक मिळणार आहे. तर बघा 500 आणि 250 किती होतात मुलांना, तर होतात 750. तर असेच आपण याच्यामध्ये जर ॲडिशन करत गेलो, बेरीज करत गेलो, तर आपल्याला पुढचे खूप काही नंबर मिळणार आहे. कशाचे विभाजक मिळणार आहे, तर 250चे आपल्याला काय मिळणार आहे, विभाजक मिळणार आहे. पुढे बघा मुलांना 125. 125चे आपल्याला किती विभाजक मिळालेले आहे बघा, 1, 5, 25, 125 हे आपल्याला मिळालेले आहे. त्याच्या पुढे सुद्धा आपण काय करू शकतो मुलांना, ॲडिशन करून जे आहेत 125 मध्ये आणखी 125 मिळाल्यानंतर आपण किती नंबर काढू शकतो बघा मुलांना, 250. म्हणजेच जी जर 125चे विभाजक आपल्याला काढायचे असेल तर त्यामध्ये तीच संख्या काय करायची आहे, आपल्याला ॲडिशन करून त्याची बेरीज करून आपल्याला काय करता येईल मुलांना, तर 125चे विभाजक काढता येणार आहे. बघा मुलांना सामायिक विभाजक, आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर सामायिक विभाजक शोधायचे आहे. कशामध्ये मुलांना, जे आपण 250 आणि 125चे विभाजक काढलेले आहे. 250चे विभाजक बघा किती आहेत मुलांना, तर 1, 2, 5, 10 असे जे आहेत आपण ॲडिशन करून पुढे काढलेले आहेत. म्हणजेच बघा मुलांना आपण काय केलेलं आहे, त्याच्यामध्ये ॲडिशन करून जे आहे पुढचे नंबर काढलेले आहेत. त्याच प्रकारे 125चे सुद्धा आपण विभाजक काढलेले आहे. 1, 5, 25, 125. म्हणजेच हे जे काही नंबर आपल्याला इथे दिलेले आहे त्या नंबरने आपण काय करू शकतो, 125ला भागू शकतो. इथे एवढे जे काही आपण नंबर काढलेले आहे त्याने सुद्धा काय करू शकतो मुलांना, आपण 250ला भागू शकतो. मग आता आपण जे काही विभाजक काढलेले आहे कशाचे, 250 आणि 125चे, तर त्याच्यामध्ये आपल्याला काय शोधायचं आहे, सामायिक विभाजक शोधायचं आहे. म्हणजे सारखी आलेली संख्या ही जी आहे ते आपल्याला शोधायची आहे. बघा 1 आलेला आहे, इथेही 1 आलेला आहे, इथे 5 आलेले आहेत, इथेही 5 आलेले आहेत. बघा 25, 25, 125, 125. तर सामायिक विभाजक आपल्याला किती मिळालेले आहेत, तर 1, 5, 25, 125 असं काय मिळालेलं आहे मुलांना, आपल्याला सामायिक विभाजक मिळालेलं आहे. आता हे जे 4 नंबर आहेत त्या 4 पैकी कुठला मोठा नंबर आहे, बरोबर 125 हा मोठा नंबर आहे. म्हणजे 125 काय आहे मुलांना, सामायिक विभाजक आहे. कसला मुलांना, तर 250 आणि 125चा सामायिक विभाजक आहे. पुढे बघा, म्हणजेच दोन्ही संख्यांचा 125 हा सर्वात मोठा काय आहे, विभाजक आहे. कसला मुलांना, 250 आणि 125चा सामायिक विभाजक काय आहे, तर 125 हा आहे. पुढे बघा, म्हणून प्रत्येक पिशवीत जास्तीत जास्त 125 किलोग्राम काय असणार आहे मुलांना, तांदूळ भरता येईल. तसेच बासमती जातीचे 250 भागिले 125 बरोबर. बघा मुलांनी इथं काय केलेलं आहे की 250ला 125ने भागितलेलं आहे. बघा 125 दोन्ही किती होतात मुलांना, तर 250 होतात. म्हणून इथे उत्तर आपला भागाकार काय आलेला आहे, तर 2 आलेला आहे. आणि इंद्रायणी जातीचं 125 भागिले 125 बरोबर किती मुलांना, 125 एक 125. म्हणून इथे काय आलेलं आहे, 1 हे उत्तर, 1 हा जो भागाकार आहे तो आपल्याला मिळालेला आहे. अशा तांदळाच्या पिशव्या आपल्याला काय करता येणार आहेत, तयार करता येणार आहेत. बघा मुलांना पुढे बघूया. बघा मुलांना आता आपल्याला पुढचं उदाहरण दिलेलं आहे. बघा पुढचं उदाहरण काय आहे, याचं सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, तर याचं देखील आपल्याला मसावी काढायचा आहे. बघा उदाहरण काय आहे, इथे उदाहरण आपल्याला काय दिलेलं आहे, तर आता 39 व 25 या संख्यांचा आपल्याला काय काढायचं आहे, तर मसावी काढायचा आहे. आधी दोन्ही संख्यांचा आपल्याला काय करावं लागेल, तर इथे दोन्ही संख्यांचा आपल्याला विभाजक काढावा लागेल. बघा कसा तो, बघा मुलांना 39चे काय आपल्याला विभाजक काढता येणार आहे, तर 1, 3, 13, 39 हे जे विभाजक आहे मुलांना ते आपल्याला 39 म्हणजेच 39चे काढता येईल. आणि 25चे जे विभाजक आहे ते काय असणार आहे मुलांना, 1. बघा मुलांना आपल्याला
काय करता येणार आहे, तर 39 आणि 25 म्हणजेच 39 आणि 25चे आपण विभाजक काय काढलेले आहे, तर 1, 3, 13, 39 आणि 5चे विभाजक म्हणजेच जे काढलेले आहे आपण ते आहे 1, 5, 25. म्हणजेच या संख्येने काय होणार आहे, तर 25ला भागाकार करता येणार आहे. याचे विभाजक आपण काढलेले आहे 39 आणि 25चे. तर आपण बघूया पुढे. बघा मुलांनो, मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण 39 म्हणजेच 39चे विभाजक काढले होते 1, 3, 13 आणि 39. त्यानंतर 25चे देखील आपण विभाजक काढलेले होते 1, 5 आणि 25. हे जे आहेत आपले 25चे आणि 39चे काय आहेत, तर विभाजक आहेत. तर या हे जे आपल्याला विभाजक दिलेले आहेत त्यामध्ये सामायिक संख्या कुठली आहे, समान संख्या कुठली आहे, तर ती आहे 1. कुठले आहे मुलांनो, 1. म्हणजे सामायिक विभाजक काय आला याच्यामध्ये, तर 1 हा आलेला आहे. म्हणून 39 व 25 या संख्येचा मसावी काय असणार आहे मुलांनो, 1 असणार आहे. कारण दुसऱ्या ज्या संख्या आहेत त्या आपल्याला इथे दिसून येत नाहीये. फक्त एकच संख्या जी आहे ती काय होते मुलांनो, सामायिक आपल्याला दिसून येत आहे. म्हणून 39 आणि 25 हे जे आपल्याला इथे संख्या दिलेली आहे त्याचा मसावी काय असणार आहे मुलांनो, तर त्याचा मसावी असणार आहे 1. पुढे बघूया. बघा मुलांनो, आपण आता काय शिकलेलो होतो की आपण मसावी कसा काढायचा, महत्तम नंबर हा कसा काढायचा, मसावी हा काढायचा कसा हे आपण शिकलेलो होतो. आता आपण काय करणार आहोत, तर लघुत्तम सामायिक म्हणजेच काय मुलांना, तर लसावी कसा काढायचा हे शिकणार आहोत. बघा इथे उदाहरण काय आहे की आपण पुढे शिकलो आहोत पाढ्यांमध्ये त्या संख्येने विभाज्य संख्या क्रमाने लिहिलेल्या असतात. म्हणजेच त्या संख्येच्या पटीतील संख्या आपण क्रमाने लिहितो. बघा मुलांना, त्याच्या पटीतील संख्या म्हणजे काय असतं, जसं की इथे आपण 2 घेतले तर त्याच्या पटीची संख्या म्हणजेच काय मुलांनो, की त्याच्या एवढीच संख्या म्हणजेच किती मुलांनो, तर 2. 2 आणि 2 किती मुलांनो, तर 4. आपण असे काय करू शकतो मुलांनो, याच्यामध्ये 2 ॲड करून आपण 2चा काय बनवू शकतो, तर पाढा बनवू शकतो, हो की नाही. तसेच इथे काय सांगितलेलं आहे की आपण काय करणार आहोत, पाढ्यांमध्ये त्या संख्येने विभाज्य संख्या क्रमाने लिहिलेल्या असतात. म्हणजे जो काय आपण पाढा बनवतो त्याच्यामध्ये त्या पटीमध्ये संख्या काय असते मुलांना, वाढत गेलेली आपल्याला दिसून येते. पुढे बघा, म्हणजेच त्या संख्येच्या पटीतील संख्या आपण क्रमाने काय करत असतो, लिहित असतो. समजा इथे जर 3 आहे तर 3च्या पटीतील संख्या आपल्याला काय मिळेल मुलांना, 3 मध्ये 3 जर आपण ॲड केले तर काय होईल मुलांना, तर 6 मिळेल, ओके नाही. मग पुढे आहे बघा, आपल्या सोयीसाठी व व्यवहारात वापरण्यापुरतेच आपण पुढे 10 पर्यंतच काय करत असतो, तर लिहित असतो. परंतु त्यापुढे ते अमर्याद संख्येपर्यंत लिहिता येतात. म्हणजेच बघा मुलांनो, 3 10 30 इथपर्यंतच पाढा संपत नाही, तर 30 मध्ये आपण 3 ॲड केले तर काय मिळेल आपल्याला मुलांनो, 33 33 नंबर हा मिळेल. परत आपण 33 मध्ये 3 ॲड केलं तर किती नंबर मिळेल आपल्याला मुलांनो, तर 36 हा नंबर मिळेल. म्हणजेच आपण काय करायचं आहे, तर पाढा 10 पर्यंतच बघा, 1 ते 10 इथपर्यंतच आपण काय करत असतो, पाढा बोलत असतो. पण त्याच्या पुढे सुद्धा कसा आहे, तो अमर्याद आहे, त्याला मर्यादा नाहीये. म्हणजे बेद आहे 20, तर 20च्या पुढे सुद्धा आपण काय करू शकतो, तो पाढा जो आहे तो वाढवू शकतो. पुढे बघा, म्हणजेच दिलेल्या संख्यांचा सर्वात मोठा साधारण विभाज्य ही संख्या अमर्याद आहे. आता 3 व 4चा पाढा लिहूया. आता आपण काय करणार आहोत मुलांनो, तर 3चा आणि 4चा हा काय करणार आहोत, पाढा लिहिणार आहोत. तुम्हाला 3चा आणि 4चा पाढा येतो का, नक्कीच येतो. तर आता आपण काय करूया, 3चा आणि 4चा पाढा लिहूया. बघा मुलांनो, इथे आपल्याला काय करायचं आहे, 3चा आणि 4चा पाढा लिहायचा आहे. बघा आता सगळ्यात आधी आपल्याला 3 नी विभाज्य संख्या म्हणजेच इथे आपल्याला काय करायचं आहे, डायरेक्ट 3चा पाढा लिहायचा आहे. म्हणजेच या संख्येने काय होणार आहे, ही जी संख्या आपल्याला इथे दिलेली आहे त्या संख्येचे ह्या संख्येला काय होणार आहे मुलांनो, भागता येणार आहे. म्हणून 3 ने विभाज्य संख्या कुठली कुठली आहे, तर 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 4 12, 3 5 15, 3 6 18, 3 7 21, 3 8 24, 3 9 27 आणि 3 10 30. याच्या पुढे सुद्धा आपण काय करू शकतो मुलांना, याच्यामध्ये जे 3 आहे त्या पटीने आपण वाढवून अमर्याद अशी संख्या आपल्याला मिळू शकते. पुढे बघूया 4चा पाढा. बघा मुलांनो, इथे आपण काय केलेलं आहे की 4चं सुद्धा काय केलेलं आहे, पाढा लिहिलेला आहे. बघा 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 4 16, 4 5 20, 4 6 24, 4 7 28, 4 8 32, 4 9 36 आणि 4 10
40 असं आपण 3चा आणि 4चा देखील काय केलेला आहे, पाढा लिहिलेला आहे. आपण इथे काय केलेलं आहे, 3ने विभाज्य संख्या ह्या सगळ्या आहेत ज्या 3च्या टेबलमध्ये पाढ्यामध्ये येतात त्या सगळ्या काय आहेत, 3चे विभाज्य आहेत. आणि ह्या ज्या संख्या आहेत मुलांना ते 4ने विभाज्य आहेत. कुठल्या मुलांना, 4चा हा जो पूर्ण पाढा आहे तो कशाने विभाज्य आहे, तर 4ने विभाज्य आहे. पुढे बघा, यातील सामायिक विभाज्य आपल्याला काय करायचं आहे, काढायचं आहे. सामायिक विभाज्य म्हणजेच काय, आपण मसावीमध्ये शिकलो की ज्या संख्या 3 मध्ये असेल त्या 4 मध्ये सुद्धा काय असायला पाहिजे मुलांनो, सारख्या असायला पाहिजे. तर शोधा पाहू मुलांनो त्या संख्या. बघा कुठलं तुम्हाला दिसत आहे, इथे 12 इथे दिसत आहे, इथेही 12 आहे. बघा 24 इथे 24 आहे, इथे देखील आपल्याला 24 दिसत आहे. म्हणजेच 3ने विभाज्य संख्येमध्ये आणि 4ने विभाज्य संख्येमध्ये कुठला नंबर आपल्याला मिळालेला आहे मुलांनो, तर 12 आणि 24 हे सामायिक विभाज्य संख्या आपल्याला काय मिळालेली आहे मुलांनो, इथे मिळालेले आहे. कुठली मुलांनो, सामायिक विभाज्य संख्या 12 आणि 24. बघा 12 ही सर्वात लहान सामायिक विभाज्य संख्या आहे, म्हणून 3 व 4 चा लसावी काय आहे, तर 12 आहे. बघा आपण मसावीमध्ये काय शिकलेलं होतो की जी महत्तम संख्या असेल, मोठी संख्या असेल ते काय असेल, तर मसावी असेल. आणि लसावीमध्ये काय आहे, जी लघुत्तम म्हणजेच काय मुलांना, तर लहान संख्या. तर आपल्याला जो सामायिक विभाज्य मिळालेला आहे 12 आणि 24, तर यामध्ये लघुत्तम संख्या कुठली आहे मुलांना, तर 12 आहे. म्हणजेच आपला 3 व 4चा जो काही मसावी आहे तो आपल्याला काय मिळालेला आहे मुलांना, इथे 12 हे मिळालेलं आहे.